तर मंडळी नमस्कार नमस्कार. दुपारचे 12 वाजलेले आहेत. स्टॉल ऑलरेडी ओपन झालेला आहे. हा तिसरा दिवस आहे. बाय द वे थर्सडे आहे आणि आता आपण स्टॉल वरती जातो आहे. मम्मी आणि चंचल निघाली आता. येस, ते लोक ऑलरेडी स्टॉल वरती गेलेत. आपण आता तिकडे जाऊया. आणि आज भाऊ काय होते बरं, ऑड डे असूनही म्हणजे ट्यूजडे आणि वेनसडे ऑड डे असून पण तुमचा प्रतिसाद खूप चांगला होता त्या एक्झिबिशनला. आणि वीकेंडला तर आम्हाला माहिती आहे गर्दी होणारच आहे, बट वीक डेज मध्ये पण एवढी गर्दी आहे श्वेता, है की नाही? म्हणजे वी नेव्हर एक्सपेक्टेड दिस काइंड ऑफ रिस्पॉन्स. आणि तुम्ही येतात, तुम्ही भेटतात, तुम्ही बोलतात, ते खूप छान वाटतं आणि तो अनुभव काय वेगळा आहे की नाही श्वेता? येस. तर आता आपण जातोय तिकडे एक्झिबिशनला. दिवसभरात काय होतं ते तुम्हाला कळत राहीलच. चलो ओके, लेट्स गो. उद्या मोदीजी येणार आहेत. येस, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया माननीय श्री नरेंद्र मोदीजींचं इथे काळाराम मंदिरमध्ये ते येणार आहेत. गंगेवरती येणार आहेत आणि आपल्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावरती काळाराम मंदिर आहे. ते मंदिरात येणार, त्यामुळे इकडे ना VVIP मुवमेंट आहे. तर उद्या आता काय कसं होतंय ना ते पण एक थोडं आता बघावं लागेल. बिकॉज ते म्हणतात की आम्हाला ऍक्सेस कसा देणार आहे आम्हाला माहिती नाही, बिकॉज हे पूर्ण कॉर्डन ऑफ करणार आहे हा पूर्ण एरिया. तर मी तुम्हाला दाखवेल इकडनं थोडीशी झलक श्वेता बॅक कॅमेराने आणि आपण मग इकडनं निघूया. ओके. तर इथे येणार आहेत उद्या काहीतरी माझ्या मते 12 वाजता की 11 वाजता त्यांचं टायमिंग आहे. येणार आहेत ते गंगेवर जाणार आहेत. आणि इकडनं जाताना येणार. इकडनं कुठनं सर्कल बंद केलं असेल. पण इकडनं जायचं की इकडनं जायचं? इकडनं जायचं. अच्छा, इकडनं जाऊया का? ओके आपण इकडनं जाऊया. फुल नक्षच बदललाय. येस, आणि फुल चकाचौंध आहे इथे. जास्ती VVIP मुवमेंट असल्यामुळे. हे इकडे मी परवा बघत साफसफाई करत होते. इथे गार्डन आहे छोटस आहे ना. येस, हे आहे समोर काळाराम मंदिर आणि इथे येणार आहे. अच्छा, हे पण बंद केलं का? कॉर्डन ऑफ केलंय सीता गुंफाच्या इकडचं. बंद केलंय. पण जायचं कुठे आईला? हे पण बंद केलंय. अरे बापरे, इकडनं ती गाडी गेली ना. आज तर जाऊ, उद्या खूप प्रॉब्लेम होईल. येस येस, उद्या गडबडच आहे. उद्या माझ्या मते ना आपल्याला सकाळी लवकर निघून. आमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक प्लॅन आहे उद्यासाठी. तर तो काय आहे, तो कसा वर्कआउट होतोय ना. बिकॉज काय एक्झिबिशनला तर जावं लागेल. आपण हे बंद करणं म्हणजे आपण घरी राहण्यात पॉइंट नाहीये. बिकॉज ही VVIP मुवमेंट आहे ना संध्याकाळपर्यंत असणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत स्टॉल वरती जर कोण नसेल तर मग सगळी गडबड होऊन जाईल. सो आता बघू काहीतरी. सगळ्या स्कूल्सला वगैरे इथे सुट्टी दिली आहे. म्हणजे रियांच्या स्कूलला सुट्टी दिली आहे, समूच्या स्कूलला सुट्टी दिलेली आहे. बरं, मायाच्या स्कूलमध्ये तुम्ही विचाराल तर मायाच्या स्कूलमध्ये सध्या एक्झिबिशनचा सगळा तो काल आहे. तर स्कूलमध्ये टीचरला विचारलं एवढं काही असं काही होत नाहीये, हॅपनिंग नाहीये. तर टीचर म्हणाले ठीक आहे, इट्स ओके. म्हणून आम्ही नाशिकमध्ये आहे मायराला घेऊन. कारण सगळे विचारतात गौरव दादा नाहीये का, मायरा नाहीये का. मी म्हटलं असू दे, आपण नाशिकला आता पहिल्यांदाच आलोय आणि सगळे एवढे आपुलकीने भेटायला येत आहेत. तर मग आम्ही टीचरशी पण बोललो. टीचर बोलल्या ठीक आहे, त्याला स्पोर्ट्स वगैरे चालू आहे. तर एवढं 2 दिवस. खरं आमचा प्लॅन काय होता माहितीये, म्हणजे मी मंडेला रिटर्न जाणार होतो आणि ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे मी मायराला घेऊन स्कूलमध्ये आम्ही सगळं ते करणार होतो. मायराचं एक्झिबिशन होतं, श्वेता इथे थांबणार होती आणि मग मी फ्रायडेला येणार होतो. पण श्वेता म्हणाली की सगळं ते बघू, आपण टीचरला विचारू कसं काय आहे आणि मग देन विल टेक अ कॉल. सो म्हणून मग मी प्लॅन चेंज केला. श्वेता उद्या तर आहे ना तू विचारू नको, म्हणजे एवढी ते रिस्ट्रिक्शन असणार ना आपल्याला घरातनं बाहेर. गेट वरतीच आपल्याकडे तिथे हे आहेत पोलीसवाले. उद्याच आमच्या डोक्यात काहीतरी एक प्लॅन आलेला आहे. तो जर एक्झिक्यूट झाला तर आपण एक्झिबिशनला नक्कीच जाऊ शकतो. आणि जाणार आपण, भले काही झालं तरी एक्झिबिशनला तर नक्कीच जाऊ आपण. बट येस, आपल्याला मुवमेंट आहे ना ती पंचवटी एरियामध्ये. म्हणजे आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळे VVIP मुवमेंटला ते सगळं कॉर्डन ऑफ करणारच. सो बघू आज. आणि सगळीकडे ना फुल चकाचौंध आहे नाशिकमध्ये. म्हणजे मी बघितलं काल रात्री, मी बाय द वे 2 वाजता ना मी गाडी चार्जिंगला लावून विसरून गेलो होतो. ती गाडी आणायला गेलो तेव्हा बघितलं रात्रभर काम चालू आहे. 3 वाजता किती ओरडत होते खाली. रात्रभर काम चालू आहे. पण अशीच कायमची चकाचौंध राहिली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे हे जे आज जे मुवमेंट VVIP मुवमेंट साठी आज जे काही करतायत
हे असं कायम राहिलं ना, स्वच्छ राहिलं ना, तर ती खरं म्हणतो ना की चांगली गोष्ट आहे. नाहीतर काय म्हणू आपण. चला आपण आता जाऊया एक्झिबिशनला आणि आज दिवसभरात काय काय होतंय ते बघू आपण. आज सगळे शिफ्ट मध्ये आपले सगळे एम्प्लॉईज येणार आहेत. तर बघू आज पहिले आम्हाला सगळे गेलेले आम्ही जाणार आहे. प्रोबॅबली आपण घरी नाही येणार बिकॉज काय आता इथे एंट्री रेस्ट्रिक्टेड केलेली आहे, त्यामुळे परत जाण्यात आणि परत अडकण्यात काही पॉईंट नाहीये. सो आम्ही आज दिवसभर तिथेच असणार आहे, मी आणि श्वेता, इव्हन सगळेच आम्ही. आणि मग साक्षी नंतर येईल, साक्षी आणि चंचल. चलो. तर हे आहे डोंगरी वसतिगृह आणि इथे होतं आहे हे एक्झिबिशन. आपण गाडी लावूया, अशीच लावू. हा म्हणजे काढायला थँक्यू. बरं दादा ऑल द वे पुण्यावरनं आलेले आहेत. येस थँक्यू दादा, थँक्यू सो मच. एकच मिनिटांचा फोटो काढतो मी. आता काय नाव आपलं? अक्षय पगारे. छान छान छान. हे आता ऑल द वे पुण्यावरनं आलेले आहेत. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटतं जेव्हा असं येतात, तुम्ही भेटतात आम्हाला. थँक्यू, थँक्यू सो मच. मी येतो. बरं. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. चला 4:30 वाजलेले आहेत आणि नवरा बायको शॉपिंग करायला निघालेली आहेत. याचं पण वाईफ. कुठली प्लेट आहे? नाही खरंच सिरियसली आमच्या आजोबांना पण मायरा खूप आवडते. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तिला ते परिया नावाने ओळखतात. परी परी. कारण आता एज फॅक्टर पण आहे असं, त्याच्यामुळे. रेडी? थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच. तुम्ही पण या ना माझ्या. थँक्यू, थँक्यू सो मच. त्या मी तुमच्या ह्याच्यातनं काढतोय. आम्ही साडे आमचा क्लास खूप छान वाटलं. नक्की सांगा. आम्ही उद्या किंवा परवा आमच्या मुलांना घेऊन काय माहिती. पण आम्ही असणार आहे, म्हणजे आम्ही तर असणारच. येस थँक्यू सो मच. चलो थँक्यू, थँक्यू. बाय बाय बाय. येस बरं. आणि ह्या पहिल्या दिवशी आल्या होत्या, सकाळी 11 वाजता आल्या होत्या, जेव्हा स्टॉल ओपन झाला होता. पण आम्ही नव्हतो इथे पहिल्या दिवशी, आम्ही आलो 5 वाजता सकाळी. हॅलो, कुठून? आडगाव ना. वा वा वा, छान छान छान. काय नाव याचं? समीक्षा. समीक्षा. आमच्याकडे पण समीक्षा आहे. आमच्याकडे पण समीक्षा आहे. 8-8:30 पर्यंत येईल. हो येणार आहे. थँक्यू. हॅलो, काय नाव तुझं? हा, अथश्री. अगं बाई ग, मायराना 8 वाजता येईल. परत येऊ. आणि हा तर मस्तच आहे का तुझा? तुझं नाव काय? आस्था. छान छान छान. ये इकडे ये. हो मायरा येईल थोड्या वेळात. येईल 8 वाजता येईल. हा. हॅलो काव्या. हॅलो.
कारण नाही येईल 8 वाजेपर्यंत येईल, 8-8:30 पर्यंत येईल. Thank you so much. सो हा आजचा न्यू स्टॉक आहे. बाय द वे रोज काही ना काहीतरी नवीन काढत असतात मॅडम, तर हे आजचा नवीन स्टॉक आहे. सो आपण आहे आता रामकुंडावरती आणि इथे काही गंगा आरती होते, म्हणजे आरती होते. आणि काय आहे ना, उद्या माननीय श्री नरेंद्र मोदीजी येणार आहेत, तर त्याच्यासाठी आज दीपोत्सव साजरा करतायत. येस, तर इथे दीपोत्सव साजरा होतो आहे आणि तुम्ही बघाल अख्ख्या रामकुंडावरती सो उद्या ॲक्च्युली माननीय श्री नरेंद्र मोदीजी येणार आहेत आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 तारखेला आज इथे ना आरती होते आहे रामकुंडावरती. त्यामुळे सगळी लोक सगळी जमली आहेत आणि इथे पूर्ण रामकुंडावरती दिवे लावलेले आहेत बघाल. आणि उद्या सकाळी 11 वाजता इथे ते रामकुंडावरती येणार आहेत. माझ्या मते नंतर मंदिरातही जाणार आहेत. सो आज खूप छान वाटते, प्रसन्न वाटते असं बघायला गेलं तर. मी ॲक्च्युली मायराला सगळ्यांना घ्यायला आलो आहे, तर मला मी तिथे मग अशी बोर्ड वाचला की दीपोत्सव असं काही होतं आहे राम कुंडावरती. तर म्हटलं चला जाऊन बघून येऊ आपण काय होतं नेमकं ते. बरं, हा जो रोड आहे हा कपालेश्वरकडनं इकडनं येतो आणि इकडनं मग लेफ्ट मारून आपण राम मंदिराकडे जातो. तर इकडचा जो काही परिसर आहे आपण कॉर्डन ऑफ म्हणत आहे. इकडचे जेवढे पण दुकानाचे शटर आहेत त्याला पण कर्ज मारला जातो सरकारकडनं. तर तुम्ही बघाल भिंती रंगवल्या गेलेल्या आहेत आणि हा परिसर जो आहे म्हणजे हा जो रोड आहे हा त्यांची VIP मुवमेंटचा हा रोड आहे. सो जेवढं काय त्यांना चांगलं प्रेझेंट करता येईल तसं काही आहे. सो दुकानाच्या शटरांना पण कलर मारलेला आहे कारण का उद्या इकडनं ती VIP मुवमेंट होणार आहे. सो तो हा जो रस्ता आहे तो इकडनं मग ते लेफ्ट मारून मग राम मंदिराकडे जाणार आहे. आणि आपण मगाशी तिकडे होतो, जे दीपोत्सव तो बघितला आपण तिकडे होतो. आता इकडनं आपण घरी जाऊया, मायराला घेऊया आणि मग आपण जाऊया एक्झिबिशनला. सो आपण हा बघा हा जो रोड आहे हा राम मंदिराकडे जातो. इकडनं तुम्ही जर लेफ्ट गेलात तर राम मंदिर आहे आणि आपण खालून कपालेश्वरकडनं आलो होतो. हे आहे समोर राम मंदिर आणि इथे आता फ्युमिगेशन चालू आहे. बरं, जिथे जिथे पण घाण काही दिसते त्या लोकांनी ना तिथे व्हाईट पडदे लावलेले आहेत, तुम्ही बघाल. सो जिथे जिथे पण असं काही दिसतंय जे खराब आहे, जिथे खिडकीतनं चांगलं काय दिसतं ना तिथे ते पडदे लावले गेलेले आहेत. ते बघा इथे तुम्ही बघाल व्हाईट पडदे लावले जात आहेत.
हे सगळं झाकून टाकतील उद्या, बिकॉज इकडनं ती VIP मुवमेंट आहे. इकडनं असे ते पुढे 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 जाणार आहेत. समोर तुम्ही बघाल तर पुढे नाग चौक आहे. आणि आम्हाला सांगण्यात आले की गाड्या तुम्हाला आणू शकत नाही आहेत जेव्हा ती VIP मुवमेंट असणार आहे. हा सगळा रोड कॉर्डन ऑफ करणार आहेत बॅरिकेड्स घालून. तर ते आता उद्याचं बघायचं कसं काय आपल्याला करता येतं ते बघू आता. टॅणॅंग 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 टॅणॅंग. आणि आपण आलो आहे स्टॉलवरती. जा जा मायरा एक मिनिट. हा मायरा एक मिनिट इकडे फोटो काढून ये इकडे ये. कोण आहे? ही कोण आहे? ही कोण आहे? ही कोण आहे? तो सारखा युट्यूबला लाडका देव बाप्पा बघत असतो. थँक्यू सो मच. थँक्यू. है ना, छान आहे ना. कोण आहे? बावली आहे ही. कोण आहे? कोण आहे? हो हो. काय दिसलं? तिथे कुठे आवाज बघितली ना दीदी? कुठे गेली मायरा दीदी? मायरा दीदी. टाळी दे टाळी दे. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच. ती मायराची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. स्पेशली तिच्यासाठी. काय नाव तुझं? आराध्या. हाय आराध्या. काय करतात? भेट आता बोलतो ती शांत झाली. काय काय काका? ओके. थँक्यू सो मच. सो याच्यावरती एक छानसं ब्रेसलेट आहे आणि त्याच्यावर नायराचं नाव लिहिलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मोठी फॅन आहे. रोज बघते ते. अच्छा अच्छा अच्छा. आणि तिच्या आधी रोज आणि सिरियल पण रोज बघायची ते. ती कधीची बोलते चल आता यांचं स्टॉल लागणार आपण इथे भेटू. ती ठाण्याला पण जाते ना. ठाण्याला नाही भेटत. हे दे का तिला? नाही 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 तिला घेतो. चला तर 9 वाजलेले आहेत आणि परत एकदा मुलांना त्या बाउन्समध्ये जायचं आहे. सर समूला मायराला घेऊन जाऊया. रियांच इथे कुठेतरी गेला आहे त्याच्या मामाबरोबर. त्याचा मामा आला आहे तिकडे गेला आहे तो. चला आता पोरांना घेऊया. आता उद्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघू कसा एक्झिक्यूट होतोय तो. काहीतरी ठरवलं आहे आम्ही. बघूया. चला जावा. हां येस येस येस. जा जा जा. चप्पल काढ. सो हे आहे लेटेस्ट अपडेट. कार मंदिरमधनं फुलं सजवलेली आहेत. उद्या येणार आहेत मोदीजी. हां बॅनर लावलेला आहे. आता 11 वाजलेले आहेत. हां 11 वाजले. आणि उद्या सकाळी रहदारी किती आहे बघा आता. छान वाटते. मस्त वाटते. छान वाटते.
अशी साफसफाई कायम राहो हीच रामाचरणी प्रार्थना. चला, बिकॉज तुम्ही बघाल ना रस्त्यावरती जे स्पीड ब्रेकर होते ते पण या लोकांनी काढून टाकलेत. रस्ता एकदम चकाचक करून टाकला आहे. चलो आता आपण जाऊया घरी. हा, रस्ता चेंज करून टाकलाय. चलो घरी जाऊया. उद्याचा आपला एक प्लॅन आहे, बघू आता कसा एक्झिक्यूट होतोय तो आपला. हा, हे बघ ना इथे सगळ्या ते गाड्या बिड्या बसायच्या माहितीये का, सगळं काढून टाकलं. मला असं वाटतच नाही पंचवटीत. आणि जे काय काळ आहे ते सगळं लपून टाकले पडद्याच्या मागे. चला, सो आपण घरी जाऊया. आजचा दिवस पण मस्त होता. घरी जाऊन गप्पा मारू आपण. आम्ही आमच्या गाड्या लांब लावलेल्या आहेत. खूप जास्त पायी आलो. हा, म्हणून आम्ही चालत चालत आलेलो आहे.